स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामीसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कार्तिक महिन्यानंतर जो महिना येतो तो म्हणजे मार्गशीर्ष महिना। या महिन्याला भगवंताचा महिना असंही म्हटलं जातं। या काळात भक्ती, दान, सेवा आणि जपतप हे आपण सर्वजण करतो आणि यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, नकारात्मकता ही दूर होते। या महिन्यात गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण हा महिना भगवान श्री विष्णू आणि दत्त महाराज त्याचबरोबर आपले श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित असतो। मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्व स्वामीसेवकांना पडलेला हा प्रश्न तो म्हणजे काय, की ज्यांचे स्वामींचे 11 गुरुवार चालू आहेत त्यांना हा प्रश्न नक्कीच पडलेला असणार आहे। स्वामींचे 11 गुरुवार व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे दोन्ही व्रत एकत्र करता येतात का, किंवा मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार आलेले आहेत ते गुरुवार स्वामींच्या 11 गुरुवारमध्ये अकाउंट करू शकतो का। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी पूजा मांडणी करताना कलश मांडणीसाठी जो नारळ आपण वापरतो तो नारळ 4 ते 5 गुरुवारी आपल्याला वापरायचा आहे का, की वेगवेगळा वापरायचा आहे। त्यानंतर आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी केस धुवावेत का, फरशी पुसावीत का, असंख्य असे प्रश्न आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं माध्यम म्हणजे आपला यूट्यूब चॅनलचा हा प्रयत्न। तर सर्वप्रथम आपण 11 गुरुवारचं व्रत का करतो। मार्गशीर्ष महिन्यात 11 गुरुवार येतात। या गुरुवारमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून व्रत आपण सर्वजण करत आहोत। अत्यंत पुण्यदायी असं प्राप्त करण्यासाठी आपण हे व्रत करतो। हे व्रत शांती, संपन्नता, नशीब उजळवणं, मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचा वेगवेगळा काहीतरी ध्यास आहे की हे व्रत करण्यामागचे कारण आहेत। गुरुवारी उपवास करत असताना आपण ह्या व्रताने काय लाभ होतो, तर स्वामी कृपेने अडथळे आपल्या मार्गातील दूर होतात, नशिबात नसलेली गोष्टही प्राप्त होते, घरात शांती, धनलाभ आणि आरोग्य होतं, मन स्थिर होतं आणि अशक्य गोष्ट देखील शक्य होते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण केस धुणे का टाळावे, तर ते पहिले सांगते। कारण हा दिवस गुरुदेव श्री दत्तात्रय महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे। केस धुतल्याने गुरुची कृपा आपल्यावर कमी होते असं मानलं जातं आणि जर तुम्हाला फारच वाटत असेल तर तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी केस धुवायचे आहेत। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, घरातील फरशी पुसावी का। गुरुवारी फरशी पुसणं टाळावं, विशेषतः मीठ टाकून पुसणं निषिद्ध मानलं जातं, कारण हे मीठ गुरुतत्वाचं प्रतीक आहे। गुरुवारी पाणी शिंपडून हलके झाडू मारणे किंवा सुगंधी पाण्याने थोडे शुद्धीकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे। आणि गुरुवारी सर्वांनी एक नक्की पाळायचा नियम म्हणजे केस धुणं टाळायचं आहे, फरशी मिठानं पुसणं टाळायचं आहे, पिवळं वस्त्र परिधान तुम्ही करायचं आहे, स्वामी नामस्मरण हे कायम तुम्ही करायचं आहे। तर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील, केस धुवावेत का आणि फरशी पुसावी का। तर स्वामींचे गुरुवार चालू आहेत, मग मार्गशीर्ष महिन्याचे देखील गुरुवार आहेत, तर काय करायचं। 2 उपवास एकत्र आले तर धरले जात असतील तर धरा, नसतील धरले जात तर धरू नका, हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे। एकत्र धरले जात असतील तर स्वामींचा 11 गुरुवार व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार एक वेळ जेवण करून आपण सोडत असतो। फक्त 11 गुरुवार म्हटलं की तिखट मीठ खाता येतं, साबुदाणा खाता येतो, पण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार त्याच्यात मीठ खाता येत नाही, फलाहार करावा लागतो। तर या दरम्यानच्या या गुरुवारमध्ये मीठ टाकून तिखट पदार्थ, साबुदाणा भगर खात नाहीत। पण स्वामींच्या 11 गुरुवारमध्ये देखील आपण या गोष्टी पाळल्या तर तुमचा गुरुवार हा होऊ शकतो। पण ज्याच्या त्याच्या विभागाच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही उपवास धरू शकता। उपवास हा सायंकाळी सोडावा लागतो, मात्र या दोन्ही उपवासाची मांडणी ही तुम्हाला वेगवेगळी करायची आहे। स्वामींची पूजा सकाळी तुम्ही करू शकता किंवा सायंकाळी करू शकता। स्वामींच्या 11 गुरुवारची सेवा तुम्ही त्या दिवशी करायची आहे। जर तुमच्याकडे धरले जात असतील, एकत्र केले जात असतील तर तुम्ही ते करू शकता, नसल केले जात तर तुम्ही सध्या 11 गुरुवार तुमचे थांबवा, किंवा 11 गुरुवाराला तुम्ही जर सुरुवात करणार असाल ह्या गुरुवारपासून तर ते देखील टाळा, म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे पूर्ण गुरुवार होऊन जाऊ देत, मग त्यानंतर तुम्ही 11 गुरुवारच्या स्वामींच्या गुरुवारांना सुरुवात करू शकता। हा एक प्रश्न झाला की तुम्ही तुमच्या विभागानुसार तुम्ही तुमची प्रश्न हा सोडवा की 11 गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार एकत्र करायचेत की नाही। कारण मी स्वतः तर करत नाही, कारण ते काउंट केले जात नाही असं माझ्या मनाला वाटतं। बाकीच्यांनी कोणी काही जरी सांगितलं, पण आपल्या मनाला जे योग्य वाटतं ते आपण करायचं। पूजा मांडणीसाठी, कलश स्थापनेसाठी जो आपण पहिल्या गुरुवारी नारळ वापरणार आहोत
तोच नारळ आपण 4 ते 5 गुरुवारी वापरणार आहोत. उद्योपन झाल्यानंतर हा नारळ काही ठिकाणी फोडून खातात, काही ठिकाणी तो मंगल कलशावर स्थापन करतात आणि काही ठिकाणी प्रवाहित केला जातो पाण्यामध्ये. तर आणि त्यातल्या त्यात आणखी एक हा एक प्रश्न फार मोठा आहे की ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांनी 1 वर्ष खंड पाळला तरी चालतो. हा उपवास नंतर कंटिन्यू तुम्ही करू शकता पुढच्या वर्षीपासून. आणि मार्गशीर्ष महिन्यातील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची सुरुवात ही 21 नोव्हेंबर 2025 वार शुक्रवारपासून होत आहे. तर जर तुम्ही 11 गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार एकत्र करणार असाल तर तुम्हाला गुरुवारी उपवास धरायचा आहे, पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे, हळद कुंकू चणे आणि गुळाचा नैवेद्य स्वामींची आरती करायची आहे. त्यानंतर आपल्या देवीच्या मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा मांडणी आहे ती करायची आहे आणि देवीला खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि तुम्हाला दोन्ही पूजा ह्या वेगवेगळ्या मांडायच्या आहेत. तर ती छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.